लोकहित मंच सांगलीच्या वतीने आपण इथं मागमाया बघत असतील की किती खड्डे पडल्यात। शास्त्री चौक ते अंकली हा पूर्ण रस्तामय खड्डेमय झालेला आहे। या संदर्भात आम्ही लोकहित मंच सांगलीच्या वतीने आकाशवाणीच्या इथं रास्ता रोको केला। एका भगिनीचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस कारवाई केली नाही, खड्डे बुजवले नाहीत आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत शिवेंद्रराजे भोसले साहेब यांना सुद्धा पाठपुरावा केला। जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, जिल्ह्याचे खासदार असतील, सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार असतील, कोण सुतो गुटक नाही, पालकमंत्री ह्या रोडनं जातात पण त्यांना सुद्धा ह्या गोष्टीची काळजी नाही। या संदर्भात आम्ही सातत्यानं पाठपुरावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हे खड्डे तात्काळ बुजवा। अपघात या रोडला होत आहे, हा रोड हा दळणवळणाचा आहे, या रोडला वाहतुकाची ये जा असत्या। या संदर्भात आम्ही वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे। आम्ही स्पष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाला कोमात आणि अधिकार जोमात असा आरोप करतोय की सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी का खड्डे बुजवत नाहीत, का त्यांना जनतेचं काय नाही। या संदर्भात आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे। त्यांच्या दारात जाऊन सार्वजनिक बांधकाम विभाग राजवाडा जे ऑफिस आहे तिथं आम्ही थाळी नावानं आंदोलन करणार, तीव्र स्वरूपाचा आणि अधिकाराचा निषेध करत आहे असं आम्ही लोकहित मंचाच्या वतीने इशारा देतो। काय रस्त्या गाडी चालवायला येत नाही, काय नाही व्यवस्थित, काय रस्ते नाहीत आणि काय आता ह्याच्यापेक्षा काय सांगा, कंबरड आमचं दुकान आलं, रिक्षा लावायला जागा नाही, रिक्षा चालवायला येत नाही व्यवस्थित, माणसाला व्यवस्थित चालायला येत नाही। त्याच्यापेक्षा आणि काय सांगायचं आता, केव्हा होणार रस्ते? काय रस्त्याचा प्रॉब्लेम काय झाला? काय डबरी आहेत, खाचखळगे आहेत, डबरी भरपूर आहेत, गाड्यावरनं माणसं पडतात। परवा एकाला ॲडमिट केलं इथनं मी पडल्यावर, त्या डबऱ्यात पडला माणूस, उलटा पडला गाडीवरनं उलटा पडून येऊन इथं ॲडमिट केला आम्ही त्याला उचलायला बी कोण नाही, आम्ही चौघांनी उचलून आणून ॲडमिट केली। गाड्या चालवायला येत नाहीत, काय नाही। कधीपासून चालू आहे? आता 6 महिने झाले हे रस्ताच उकरल्यापासून हीच बोंब आहे। टेंडर निघाले म्हणून ते मारुती शोरूमपासून शास्त्री चौकापर्यंत रस्ता होणार आहे म्हणून इकडे रस्ता खोदून सगळा चर मारून त्यांनी भर वगैरे टाकली। नंतर रस्त्याचं काम नाही, गटारीचं काम नाही, पोल शिफ्टिंगचं काम नाही आणि रस्त्यात एवढे मोठे खड्डे पडल्यात की रोज 1-2 ॲक्सिडेंट होतात। ती खड्डा चुकवताना टू व्हीलरवाला इकडे जातोय तिकडे जातोय, आडवा येतोय आणि पडतोय। असे ह्या रोडला दिवसातून 2 ते 3 ॲक्सिडेंट होतात। ह्या रोडला PWDचं किंवा महाराष्ट्र शासनाचं जरा बी काय त्यांचं लक्ष नाही आणि अक्षरशः लोकांची आणि गाड्यांची हाल व्हायला लागल्या आणि लोकांची एवढी गैरसोय व्हायला लागल्या की तातडीनं रस्ता करावा, निदान जे पॅचवर्क तरी करून हा रस्ता व्यवस्थित करून द्यावा। आणि आता पावसाळा आला आणि आता पावसाळा आला की ह्यांनी काय रस्त्याचं काम चालू करणार आहेत का? तुम्ही वरून म्हणताय ग्रँड आल्या हे आल्या, मग ती पैसे आले तर मग काम का होत नाही? तुम्ही रस्ते खणले, तिथं भर टाकला, धूळ तर एवढी आहे, लोकांना दम्मा वगैरे श्वासोच्छवासाचा त्रास व्हायला लागला आहे। आकाशवाणीजवळ गेला तर अक्षरशः आपण कुठंतरी ते वाळवंटात चाललो आहे का काय असा एवढी धूळ उडतात आणि ह्या रोडला एवढे खड्डे पडल्यात आणि सरकारनं इकडं जातीनं लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रॉब्लेम आमचा सॉल्व करावा आणि कोल्हापूर रोडच्या लोकांना कुठेतरी एक सहानुभूती म्हणून हे काम आम्हाला लवकरात लवकर करून मिळावं हीच आमची इच्छा आहे।